कॅबिनेटमधून कोकाटे आउट, मुंडे इन। मंत्रीपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग। कोकाटेंचं मंत्रीपद मुंडेंना मिळणार? क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अटकेचे आदेश निघाल्यानं मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आहे। त्या पार्श्वभूमीवर कोकाटेंच्या राजीनाम्यापूर्वीच धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठत मंत्रीपदासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली। हा फोटो पहा। धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत मुंडेंनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगली। खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। एवढंच नाही तर ऑफिस ऑफ प्रॉफिटसह कृषी घोटाळा, जिल्हा नियोजन विभागाच्या निधीचा घोटाळा अशा अनेक गंभीर आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते। त्यानंतर मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते विजनवासात गेले। मात्र गेल्या काही महिन्यात मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले। एवढंच नाही तर विधिमंडळात रमी खेळल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या कोकाटेंवर आता सदनिका लाटल्या प्रकरणी त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोकाटेंच्या रूपानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। मात्र संकटात संधी शोधत मुंडेंनी दिल्लीत धडक दिली। बीड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत त्यांनी प्रचंड मोठा घोटाळा केला, ज्याच्यामुळे त्यांच्या संपत्तीवर देखील अटॅचमेंट आली होती। त्यानंतर कृषी घोटाळा असो, आताच्या घटकेला तिथे अफाट जी दहशत केली गेली आहे। अवादा कंपनीकडनं खंडणी मागितली आणि त्याच खंडणीमधनं नंतर झालेली संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि कराड सारख्या माणसाला ज्याला माणूसच म्हणता येत नाही अशा माणसाला मोठं करणारे धनंजय मुंडे यांना जर हे सरकार परत मंत्री म्हणून परत आणणार असेल तर मला या सरकारची लाज वाटते। आता मुंडेंचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता की मंत्रीपदासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केलंय त्याची चर्चा रंगली। त्यामुळे कोकाटेंचं मंत्रीपद गेल्यास धनंजय मुंडेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार की मुंडेंना डावलून नव्या नेत्याला संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।